नाही, सध्या मराठवाड्याचा दौरा नाही आणि पश्चिम महाराष्ट्राचं पण नाही. त्याचं कारण पण तसंच आहे. थोडं तब्येत खराब असल्यामुळं आणखीन लय फिरता येत नाही. पण आनंदानं खूप भरलो आहे. समाजाला लई वर्षानंतरची प्रतीक्षा होती गोरगरिबांच्या पोराबाळांना, लेकराबाळाला. ते त्यांची अखेर इच्छा पूर्ण झालीच. गरीब मराठी लढले आणि आरक्षण मिळवलं. मराठवाडा 100% पूर्ण आरक्षणात गेलाच म्हणून समजायचं आता. जे आर निघाला, कायदा पारित झाला. आता ही काय लहान सहान गोष्ट नाही. मराठी मुंबईत जाऊन कायदाच पारित करून आले. सातारा संस्थांचं 1 महिन्याच्या आत पश्चिम महाराष्ट्र पूर्ण जाईल. सध्या दौरा काही नाहीये. पण या दौऱ्याच्या निमित्तानं मला एक महत्वाची आठवण आली. ती मी माझ्या मराठा बांधवांसाठी महाराष्ट्रभरातल्या सांगतो. गरीब मराठी, जे आपले गरीब मराठी आहेत ना, त्यांनी ते हार, परत ते गुच्छ, ते फुलं, ते कुणी आणू नका. शाल, सगळ्यांना विनंती माझी. त्याचं कारण आहे, काल ना 1 ते 1.5 ट्रक भरली असं गॅलेक्सी हॉस्पिटल त्या गुच्छेने. किती खर्च व्हायला लागला विनाकारण समाजासाठी. कुणाचा 100 रुपयाचा असन, कुणा 200चा असन, कुणाचा 500चा असन, कुणाचा हार 1000चा असन. माझी सगळ्यांना विनंती, समाज मोठा करायचा आहे, मोठी चालवलं तर आपण घेऊन. गरीब मराठ्यांनी आजपासूनच कधीच हार आणायचा नाही, कधीच गुच्छ पण आणायचा नाही, कधी शाल पण आणायची. 100-150 रुपये वाचतील सगळ्यांचे, कोणाचे 200 वाचतील, 300 वाचतील. समाज मोठा करायचा, याच्यासाठी आजपासून आपण ते आता हरतुरे घेणार नाहीयेत. परत ते शाल पण नाही. त्या खर्चाचं गोरगरिबाच्या मराठीच्या एखाद्याच्या शिकणाऱ्या लेकराला आपल्याला काय मदत करता येईल ते आपण ठरवू. ते जे वायफट पैसे चाललेत आपले हरात तुऱ्यात, ते बुक्के आणान, कुठं काय आणान, शाली घ्यान, याच्यात जे आपला पैसा चाललाय, गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आपल्याला कुठं ती पैसे देता येतील का? तेवढेच पैसे त्याला, ते आपण काहीतरी काढू, ती स्कीम काढल्यासारखी काही धोरण ठरवू. परंतु आता ते मात्र बंद करा. काल आम्ही अक्षरशः बघितलं, हॉस्पिटलच्या पुढे मोठा ढिगल लागला होता. जर एक एक दीड दीड ट्रका नुसत्या त्या गुच्छाने भरणार असल्या तर माझ्या समाजात तो खर्च किती होतो ही मात्र मला कालपासून सांगायचं होतं. आज मराठा समाजाने हे आता लक्षात ठेवा. काय नाही, तुम्ही फक्त घरातलं आपलं कुंकू जरी आणलं आणि ते जरी लावलं तरी बस. बघा हे तुम्ही म्हणताय की मराठी मुंबईमध्ये गेले लढले आरक्षण मिळवले परंतु एकीकडे दुसरीकडे भाजप श्रेय मिळवायचा प्रयत्न करते मुंबई ठाणे देवाभाऊचे बॅनर फिरवते मराठा आरक्षणावर भाजपने कॅम्पेन सुरू केली. कोणी बॅनर लावा, कोणी काय कॅम्पेन करायचं तर करा. जे आरची अंमलबजावणी तातडीनं करून हैदराबादच्या गॅझेटियरनुसार त्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे, ते प्रमाणपत्र वाटायला लवकर सुरुवात करा. आम्ही पुन्हा एकदा तुमचं कौतुकाने आभार मानू आणि मानणार पण आहेत. परंतु आता हायगाई करू नका. मला वाटतं सरकारने काम सुरू केलंय, की बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीच्या संदर्भात, हा नोकरीच्या संदर्भात, मला वाटतं केसेस मागं घ्यायला पण सुरू केली वाटतं त्यांनी. त्या मग असे कामं केल्याच्या नंतर आम्ही काय त्यांना काय म्हणू, त्याला मोठेपणच देणार आहेत, नवजणारच आहेत आम्ही त्यांना. ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदी घेऊन तुम्ही तातडीनं त्याचे प्रमाणपत्र द्या. आणि विशेष सरकारला एक सांगणं आहे की ज्या व्हॅलिडिटी थांबल्यात ना, त्या मात्र थांबून धरू नका, त्या सगळ्या द्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे समितीला बढती दिली तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, समितीच्या बद्दल बोलतोय, कोकण, खानदेश, विदर्भ, मुंबई, या सगळ्या प्रांतात, या सगळ्या विभागात नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवून गोरगरिबांचं कल्याणासाठी त्यांना मुदतवाढ दिलेली तर त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे. पुन्हा एकदा सरकारला तेच सांगतो की जर असे कामं केले तर आम्ही कौतुकच करणार. तर आम्हाला काय करायचं राजकारणाचं. पण आता ते गॅझेटियरच्या नोंदी ताबडतोब घेऊन आता प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्यांना वितरित होणं गरजेचं आहे तातडीत. नसता तुम्हाला वाटत काढला जी आर होईल, होईन पिन नाही, पुन्हा मराठी मग आंदोलनाच्या पवित्र्यात येणार.
गप बसणार नाहीत मग. याच बॅनरवरती एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की आम्ही स्त्रीवादाच्या लाटेतच आहे. नाही नाही, आणि ती माणूस तसा नाही. शिंदे साहेब म्हणजे मोकळा ढाकळा माणूस. ते काय असं हे काय नाही, काम करणारा माणूस, हे काम करतो कणाकण, तो पण मोकळा ढाकळा माणूस. कोर्टात त्यावेळी या संदर्भात दाखल करा. नाही ते मला माहित. कुणी काही करतं काही दमच निघत नाहीत ना, काही होत नाही. जे आर ओके, टेन्शन नाही घ्यायचं. बुळबुळ करणाऱ्याला कळू द्यायची. तुमच्या लेकरा बाळाला गरीब मराठ्यांच्या मी देतोय ना, जे आर ओके. आणि जरी काही असलं, कसला जे आर काढला तरी नंतर दुरुस्ती करावीच लागती. कोणाचा पण सांगतो तुम्हाला. समजा आपण एखादं रान घेतलं आणि त्याला उन्हाळाभर मशागत केली आणि पाऊस पडला, कपाशीचं बी आणलं आणि सरकी लावली, कापूस लावला, तूट होत नाही त्याच्यात, काही उगत नाही. पुन्हा उलशी दुसरी बी लावाच लागती. तसं जरी जे आर काढला, आपल्या जर वाटलं या ठिकाणी या शब्दामुळे अडचण यायला लागली, पुन्हा सुधारित जे आर काढू ना. सरकारकडून तो शब्द घेतलाय आपण, त्याच्यामुळे व्हायबल व्हायची गरज काय, त्याला गैरसमज पसरून घ्यायची गरज काय. कुणी कसलं येईन आणि काही सांगणं, आपण गरीब मराठ्यांना ऐकायचं. आपण गरीब मराठ्यांनीच लढाई जिंकली, त्याच्यामुळं गरीब मराठ्यांनी कोणाचंच ऐकायचं अजिबात नाही ऐकायचं. जे आर ओके. काही झालं तर दुरुस्ती पण त्यांना करायला सांगितली, सुधारित काढायला सांगितलंय. आणि जरी काढलाय बी तरी एखाद्या शब्दामुळं प्रमाणपत्र काढायला, व्हॅलिडिटी द्यायला, गॅजेटला, गॅजेटच्या नोंदीला मराठवाड्यात काही अडचणी यायला लागली तर पुन्हा तो शब्द आपण सुधारित करू ना. सुरू तर हो द्या. त्याच्यामुळं मला एवढंच सांगणं आहे माझं, गरीब मराठ्याने उगा फ्रेश राहत जा. कसले येते तर आपलं बरळत येत आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. मग आपलं वाटलं त्यांनी केलं. मग आपण आपल्या गरीबांनी गरीबावर विश्वास ठेवायचा आणि चलत राहायचं. मराठवाड्यातला एक बी मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही, एक पण. टेन्शन घ्यायचं नाही. 2 दिवस लेट, पण मराठवाड्यातला टोटल मराठा हैदराबाद गॅजेटियरनुसार सगळं आरक्षणात जाणार आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या माझ्या गरीब मराठ्यांचं एकही लेकरू आरक्षणापासून वंचित राहणार नाही. ही शब्द आहे. आणि तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं एक बी लेकरू बिना आरक्षणाचं ठेवत नाही पश्चिम महाराष्ट्रातलं. मी आहे ना. आणि राहायला विदर्भ, खानदेश आणि कोकण यांच्यासाठी शिंदे समिती काम करते. म्हणजे 3 गोष्टी चालू आहेत. हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यासाठी, सातारा संस्थान आणि पुणे संस्थानचं, औंध संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रासाठी, राहायला विषय हे 2, आणि तिसरा विषय शिंदे समिती. विदर्भात काम करते, खानदेशात नोंदी शोधायचं काम करते, कोकणात करते, मराठवाड्यात करते, पश्चिम महाराष्ट्रात. 3 गोष्टी सुरू आहेत. त्याच्यामुळे कोणी म्हणायचंच नाही तुमचं काय आणि आमचं काय. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्यांचा. त्याच्यामुळे कोणी टेन्शनच घ्यायचं नाही. इकडे बघितलं तिकडे घेतलं काय, मग आम्हाला काय, सगळ्याला होणार. तुम्ही सांगताय की कसं की मराठा आरक्षणात जाते, पण मालोजी राजे असं म्हणतात की आम्हाला ओबीसी पण नको, मराठा म्हणूनच स्वतंत्र आरक्षण पाहिजे, ओबीसीचं आरक्षण आम्हाला. राहून द्या म्हणा, तुम्हाला घ्यायचं घेण्यात घेऊ नका, जबरदस्ती थोडी. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्या. पहिल्या जिल्ह्यावर पात्र हा शब्द होता, मात्र तो आता या सुधारित जिल्ह्यामध्ये वगळण्यात आला. यामुळं ओबीसी समाजात वाढत असल्याचं विषय म्हणतात. कोणाला काय म्हणायचं तर म्हणते. मला बाकीच्यावर टीका करणाऱ्यावर, गैरसमज पसरवण्यावर मला लक्ष द्यायचं नाही. जे मला वाटलं तिथं अगोदर माझ्याकडे आणला, नंतर 1-1.5 घंट्यानं आपण वकील बांधवांना त्यांना वाचायला द्या. आपल्याला तो शब्द योग्य वाटला नाही. ते 2 शब्द आणि दुसरे होते 4, त्याचा गैरसमज काढला आणि 2 शब्द काढायचे सांगितले. मला जेवढं काय तिथलं जे आर मधलं कळतंय तेवढं मी तातडीनं केलं. आणि ते बदलून आल्याच्या नंतरच वकिलांना, बांधवांना, अभ्यासकांना वाचायला दिला, आधी दिला नाही. असं मला जेवढं वाटतंय ना समाजाच्या हिताचं तेवढं मी करतो. त्यामुळे गैरसमज करायची गरज नाही कोणी. आणि जरी एखादा शब्द असला, काम सुरू झाल्याशिवाय लक्षात येत नाही. तुम्ही शेतात आऊत हाणायला गेल्याशिवाय लक्षात येत नाही तुमच्या, लय गवत हे, जास्त वसन लागत आहे का कमी लागत आहे, एखादं काही मोडलंय का आवताचं, शिवळ मोडली का रुमणं मोडलं, नंतर कळतं. ते रेकॉर्डला आपण नव्हतं, ते आलो.
मराठ्यांनी कायदा पारित केला तरी पण तो जे आर आपण दुरुस्त करायचा सांगून सुधारित करायचा सांगितलं त्याच्यातून जे पुढं पुढं अडचण येत असेल तर ते आपण दुरुस्ती करूच. वडट्टीवार म्हणतायत की मराठ्यांच्या मागण्यांसाठी काढलेला जी आर ओबीसी मध्ये घाला घालणार आहे काँग्रेसचे नेते. मग आम्ही कोणी ओबीसी नाही. पात्र हा शब्द वगळल्यामुळे पहिला जी आर काढला त्यामध्ये पात्र शब्द होता, मात्र तो पात्र शब्द वगळल्यानंतर हा सरसकट जी आर झालाय आणि हा जर जी आर काढला असेल तर तो ओबीसीसाठी अन्यायकारक आहे. मला वाटलं पात्र शब्द योग्य नाही, मी तातडीनं ते 2 मिनिटाचा खेळ असेल फक्त वाचणं आणि बघणं, खालचं वाचेलच नाही कोणा, वरच म्हणलं हे काय हे जमत 1-1.5 मिनिटाचा खेळ पण तो. त्याच शब्दामुळे ओबीसीचा अन्याय होतो ना. अरे आम्ही ओबीसी आहेत ना, ओबीसीवर कसं काय, आम्ही ओबीसीच आहेत ना. दादा, मराठा आरक्षण विरोधात आता ओबीसी पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत, रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. ऑक्टोबरमध्ये नागपुरात महामोर्चा काढणार आहे कोण मराठा आरक्षण विरोधात ओबीसी. आपल्याला आपलं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आमचं भांडण सरकारशी, आम्ही सरकारला भांडतो. तुम्ही कशासाठी भांडावं काय करावं ते तुमचा प्रश्न. मला माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी मिळेल ठासून सांगतो ते. माया समाजाला जे पाहिजे होतं ते मी मिळेल, माया समाजाने मिळेल. आम्ही दोघंही विचारानं राहतो, गरीब मराठ्यांनी. आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही मिळविले. हैदराबादचं गॅजेटियर पाहिजे होतं, घेतच नव्हते, तो कायदा बनेल हे लहान गोष्ट नाही. त्याचा जी आर काढला, सातारा संस्थान घेतलं, 2 झाले, 58 लाख नोंदी झाल्या, 3 कोटी ते झाले. मला आणि माझ्या समाजाला जे पाहिजे ते मी केलं. त्याच्यामुळे मला दुसऱ्याच्या मोर्चावर बोलायचं नाही. तो मोर्चा काढा, रस्ता रोको करा, पण एक मात्र माणुसकीच नात्याने सांगू शकतो, याच्या त्याच्या विरोधात, मराठ्याच्या विरोधात असं याच्या त्याच्या काढण्यापेक्षा तुमच्या जातीसाठी लढा, तुमची जात मोठी. पण तुम्ही म्हणताय त्या ओबीसी मध्ये तुम्ही गेला तर तुम्ही त्यांच्यासाठी लढलं पाहिजे. आणि मी कवा नाही म्हणून, ते आता आमच्याच विरोधात लढतात, आम्ही कवा नाही म्हणलं त्याला. म्हणून त्यांना सांगणं आहे आपलं, माणुसकीच द्या ना त्यानं. तुम्ही किती विरोधात लढलात तरी तुम्ही म्हणले होते आम्ही भेटून देणार आहे, आपण भेटीलच. तुम्ही बदला, तुमच्या जातीसाठी लढा, कल्याण होईल तुमच्या जातीचं. तर मराठा समाज जसं एकत्र आणलंच तुम्ही, मग हे जे विरोध करताय यांना पण एकत्र आणण्यासाठी पावलं उचलाल का, की चला बाबा एकत्रच लढूया? कशात लढायची एकत्र? ते जर विरोध करतायत तर त्यांना त्याचा विरोध- आता आरक्षणच मिळालं आमचं ना, आता पुढे एकत्र लढतो. आता लढायला काय राहील? गॅजेटियर दोन्ही घेतले, हैदराबाद घेतलं, सातारा घेतलं. पश्चिम महाराष्ट्रातले आमचे विदर्भातले भाऊ, खानदेशातले भाऊ पहिलेच आरक्षणात गेले. थोडेफार राहिले तर समिती, राहिला आता कोकण, तर आमच्या कोकणवासियांना विनंती आहे, तुम्ही घ्या नका घेऊ, पण माझी विनंती आहे तुम्ही आरक्षण घ्या. इतकी बेकार परिस्थिती लेकरा बाळावर बेतती ना, तर तुम्हाला डोक्याला हात लावून घ्यावा लागेल. त्यामुळं आरक्षण घ्या. मी तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला एकही मराठा आरक्षणा वाचून ठूत नाही. आता 2 विभाग गेले, 100% खाली करा. जी आर काढला होता, त्या जी आरच्या नंतर विखे पाटील तुमच्याकडे आले होते. त्या दरम्यान तुम्ही सांगितलं होतं की अभ्यासकांशी बोलून अभ्यासक तुमच्याकडे पाठवणार आहे. जी आर मध्ये जे काही गैरसमज होते किंवा ज्या काही त्रुटी आहेत त्या दुरुस्त करायच्या, त्याच्या संदर्भात काय बोलून काय असतं काही नाही राव त्याच्यात. हे बरं, काही थोडाफार बदल आपण- बोलले. करायचं तर करा ना, माझं कुठं नाही. आणि त्यांनी सरकारनं शब्द दिला ना, सुधारित जी आर काढू, काय अडचण नाही. पण मला त्याच्यात वाटतं की त्याच्यात काहीच सुधारणा करण्यासाठी. आणि याच्या पुढचं सांगतो, उदाहरण म्हणून सांगायला, हे खरं धरू नका, पण उदाहरण म्हणून सांगतो. तुम्हाला इथं आल्यावर काय अडचण येतात. समजा आता तुम्ही हॉस्पिटलला आला, तुम्ही लिफ्टच्या हिशोबाने आला, पण इथं आलो लिफ्ट बंद असल्यावर पर्याय काय, तर पायऱ्यानी. तुम्ही कितीही चांगलं करा जी आर, ज्यावेळेस काम प्रत्यक्ष सुरू होतं त्यावेळेस काही ना काहीतरी अडचण येतेच. त्यावेळेस पुन्हा शुद्धीपत्र किंवा सुधारित जी आर काढावाच लागतो, कारण या शब्दाच्या अडचणी यायली बाबा. जसं की पाठीमागच्या काळात चंद्रकांत दादा पाटलांनी 24 पुरावे पहिले लागायचे कुणबीसाठी किंवा व्हॅलिडिटीसाठी, तर नंतर ते 42 केले, कारण ते ऍडजस्ट व्हायना ना.
तेवढं मग 42 पैकी कोणचे द्या. मग कसं पटापटा ऍडजस्ट झालं ते. लोकांजवळ त्या वस्तू कागदपत्र निघाली. तसं कसलाही जार काढला तरी पुढं चालू का व्हायना थोडाफार त्यात पुन्हा बदल करावाच लागतो. आधी सुरू तर करा, दम तर धरा. आता समजा रान घेतलं, उन्हाळा आहे. आता उन्हाळ्यात 4 महिने मशागत करणार का लगेच पेरायचे. ढेकलाच पेरून पेरून काय करतो, पोच पडून दे, जरा दम धर. दमच नाही. मग जे आर निघाला ना, मग कुठे 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 थांब ना जरा. त्यांचं काय ऐकतो, आपण गरीब मराठी, आपण आपल्यासाठी लढतो. आता उन्हाळा आहे, रान ताब्यात आला, आता आपण रष्ट्री झाली. आता ताण नाही, आता आहोत हान बेस्ट पैकी त्याच्यात रष्ट्री झाली. आता जे आर निघाला म्हणजे रष्ट्री झाली. आता टेन्शन नाही राहिलं. देशात कोणाचा बाप तो वावर आडू शकत नाही. आता रष्ट्री झाली म्हणजे कोणाचाच बाप झाली ना. मग आता दम्मानी उन्हाळा आहे सध्या, आता बेस्ट आवता हाणावं, ढेकळं जिरून द्यावं, सगळे पाऊस पडल्यावर मग पीक लावता येईल. लगेच लावायचं ढेकळा, आता उन्हात मग नाही जळून जायचं सगळं. असं चतुर बुद्धीनं मराठी चला, तुमच्या लेकरा बाळाचं मी कल्याण करतो. छगन भुजबळ यांनी काल गणरायाला साकडं घातलं की ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना सद्बुद्धी देऊ. तेच म्हणणं आहे आमचं. ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना गणेश बाप्पा बाहेर काढा. 16% आरक्षणात गेलेले, 1994 ला गेलेले बाहेर काढा. हा, तो आमचं जर चॅलेंज होत असलं तर 1994चा JR म्हणून जरांगी चॅलेंज करणार. हा, हे ठासून सांगतो, मला सांगायचं नव्हतं पण सांगतो. आमचं हक्काच्या नोंदी असून जर आमचं तुम्ही कोर्टात जाता तर 94ला तुम्ही आमचं 16% आरक्षण त्याचा JR काढलेला तो सुद्धा मान्य न्यायालयातून आम्ही रद्दच करायला लावलं. आमच्या नोंदी असून होतं म्हणलं, तुमचा बिना नोंदीचा का 16% तुम्ही JR काढला, कशाच्या आधारावर काढला, ते कोणाचं आरक्षण आहे, आमचं इथे सगळ्या प्रक्रिया होणार. मग तुम्ही आमच्या लेकराच्या वाईटावर सगळ्या गोष्टी होणार. हा, फक्त मी शांत यासाठी होतो, मला दम्मादम्मानी शांत राहून गेम करून मला मराठी आरक्षणात घालायची होती. मी 58 लाखातून 3 कोटी घातले. पुन्हा पडलो शांत राहिलो. गॅजेटियर घेतलं, पुन्हा शांत राहिलो. आता हे 17 संस्थांचं घेतलं, झालं. आता मोकळा झालो. तुम्ही काय काय साकडं घातलं बाप्पाला? कोणच्या बाप्पाला? गणपती बाप्पाला. हा, गणपती बाप्पा. काही नाही, भरपूर दिलं देवाने, भरपूर दिलं. माझ्या गोरगरिबाच्या लेकराला भरपूर दिलं. हा, मला काय मागायची गरज नाही राहिली. मी आनंदी आहे, खुशी आहे, मा समाज खुशी आहे. न होणारी गोष्ट घडली. हा, ज्यांना कळतंय, आणि तुम्ही पत्रकार हुशार आहेत, तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही. तुम्हाला JR काय, गॅजेट काय सगळं कळतं. ही सोपी गोष्ट नव्हती, हेही तुम्हाला सगळ्याला कळतं. त्यामुळे सगळं मिळालं. उद्या आता सुट्टी घेणार. उद्या 12 वाजता अंतरवलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं, गावाचं. दुपारी 12 वाजता ती गावात गेल्याच्या नंतर 4 वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्तपैकी. मग घरी येणार. त्याच्यानंतर मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाच्या चरणी म्हणलो होतो. JR निघाले, माझ्या समाजाच्या पदरात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शनाला, शिवनेरीच्या हा पुन्हा दर्शनाला जाणार आहे. फक्त आता ते पायऱ्याला येत, लगेच जाणार होतो, पण मला वर जायचं, शिवाई देवीचं दर्शन घ्यायचं आणि राजाच्या चरणी नतमस्तक व्हायचं. ती मातीत किती ताकद आहे ही मला जगाला सांगायची. म्हणून मला तिथं जायचं. पण आता नाही, चालायला यायला लागल्यावर, कारण मला शिवनेरीवर डायरेक्ट वरच जायचं पायथ्यावर. हा, नारायणगड फक्त उद्या आहे, कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेरीवर. पण मला पायथ्याला थांबायला, मला पायथ्याला नाही थांबायचं. राजाच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा कपाळाला माती लावायची. भरभरून राजानं यश दिलंय, भरभरून. आणि शिवाई देवीचं दर्शन घ्यायचं, पण मला वर तर जाता आलं पाहिजे. त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की 8-15 दिवसात, महिन्यात 100% मी जाणार. मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालोच लगेच. दसरा मेळावा पुढे आता दिवस राहिलेत बघा थोडे. आता लईच अवघड हे आलंय. आंदोलन समाजाचं मोठं सुरू होतं आणि दसरा मेळाव्याचा नारायणगडावर गेल्या वर्षी घेतला. पण आता एवढी मोठी तयारी होईल, अवघड आहे, म्हणजे लय अवघड आहे. आता कसं होईल माहीत नाही, पण मला वाटतं छोटा खाणी जसं असेल तसं
निवेदित नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. निवेदित परंपरेनं करायचं म्हणलं समजा ते तर ते तयारी आता किती राहिली, 1 महिना राहिला दसरा महिना. शक्यच नाही. पहिले 3 महिने आम्ही झुंजत होतो त्याला, तयारी करत होतो. पुढं टँकर ग्राउंड साफ करणं, काट्या साफ करणं, तिला चिखल साफ करणं, मुरूम आणून टाकणं, साऊंड सिस्टीम महिनाभर आधी बांधणं सुरू होतं तिथली, जनरेटर आणणं, जेवायचं साहित्य लोकांचं, खायचं प्यायचं साहित्य, पार्किंगच्या ते मैदान नीट करणं. आणि आता आमचा आता फक्त 1 महिना, त्याच्यामुळं दसरा मेळाचं अवघड आहे. पण आता परंपरा खंडित होऊ नये म्हणून आपलं हाई तसं आणखीन बोललो नाही मी, बाबाशी बोलतो उद्या गेल्याच्या नंतर. पण जसं असेल तसंच मग 2,000 असो, 5,000 असो, 1,00,000 असो, नाही तर 10 लाख मराठी असो, नाही तर 200-400 असो, जसं असेल तसं. मात्र ह्यावेळेस त्यात नावीला जात जसं असेल तसं. कारण माझ्याकडे तुम्ही असता तरी काहीच करू शकत नाही 1 महिना, ती लहान तयार नाही. कारण मराठी मरणाचा आनंद आहे आता. पुऱ्या राज्यातून मराठी पुन्हा यायचं म्हणलं सुविधा. त्यामुळे जर दसरा मेळावा घोषित करतोय मी, तर सुविधा करावं लागतात, 1 महिन्यात होत नाही. त्याच्यामुळं आपला छोटेखानी एवढे वर्षी बारकोसाक आपला छोटेखानी. दादा, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत आला आहे. आता प्रश्न आहेत अजून शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. आत्महत्या होतात, खताचे भाव वाढलेत, मालाला भाव नाही, बियाण्याचे भाव वाढलेत. या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत त्या भविष्यात? नाही, आणखीन हे होत नाही सातारा संस्थांचं. कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरा बाळाचंही कल्याण करू द्या एकदा. मला त्यातून मोकळा होऊ द्या. आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडीलाच नेतो. मराठवाडा झालाच, पश्चिम महाराष्ट्र पण झालाच, पण त्याची मला GR अंमलबजावणी सातारा संस्थांची घेईपर्यंत सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक बी गरिबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही, एक पण. दादा, धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची का? त्याच्यावर बोलणं म्हणजे 1.5 वर्ष वाया जाणे कामाला. मग गुरु असं हे होत, त्यामुळे त्याच्यावर बोललं नको. ते बोलायचं कामाचं नाही. ते पण हे आडनाव न लावण्याचे म्हणजे याला जबाबदार कोण आहे त्या घटनेला? कारण की त्यानेच सांगितलं कोणी, त्यानेच सांगितलं कोणी ही नामुष्की ओढली, त्यांनीच सांगितलं. पण मी त्याच्यावर बोलतच नाही, त्याच्यावर बोलणार नाही. आम्हाला देणं घेणं नाही. आड आला ना मग सुट्टी नाही. तू तुपलं तिकडं ते राजकारण कर, मजा कर, मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही. मग ते तुमचं लक लाभ, तुम्हाला मजा करा, आम्हाला देणं घेणं. मराठ्याच्या वाटा गेले रे बाबा, हा मग सुट्टी नाही. मला ते आता कळालं काल मुंबईत मराठ्याच्या पोरायला कोणी, एक जणांनी कोणी त्रास दिला. कोण आंबाडी का काय, तो रिलायन्सवाला अंबानी, हा त्याच्या सुनानी काय 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 म्हणली जाऊन पोरायला, कशामुळे काय घटना होती? काय मी काय म्हणले असं ऐकायला मिळालंय. मला माहित नाही, मला खरं आहे का मुंबईत खोटं. तर काल गेले होते ते आंदोलन संपल्याच्या नंतर होते म्हणजे दर्शनासाठी. सून का काय, कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी. जर का ते खरं असलं ना, आंबाडी ना अंबानी भाऊ, रिलायन्स नाही, फालायन्स नाही, मग जिओ गेले भिओ गेले सगळं. मग तसलं जर काही चाळे केले असले ना, सून हे म्हणून त्या बॉडीगार्डनी कुठं लोटालोटी किंवा ती कण बाई तू ती बोलली तर मराठीचा नादी लागायचं ना, तुला सांगतो. हो, ध्यानात ठेवा. आणि ती कोण कोण आणखीन एक पोरगी आहे कोणच्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करती. हा, कपिल शर्मा. कोण शर्मा आहे? नाही कपिल शर्माच्या सोमनाथ समोर. बेटे मराठ्याचं पोराला तिला मला त्रास देऊ नको. तुम्ही पाहुणे तर आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे, आम्ही मालक आहे. ते तुम्ही तसे मुंबईत कसं वागता मला माहित नाही, पण माझ्या मराठ्याला त्रास दिला भाऊ, पाहुणे बेटच मोकळं करीत सगळं मुंबईचं. आंदोलनाच्या दिवशी ते वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केला, त्यानंतर पोस्ट डिलीट केली. ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं होतं. काय त्रास झाला तिला? काय त्रास झाला तुला? पोस्ट मध्ये की आतापर्यंत मुंबईत मला सुरक्षित वाटलं, पण आता सुरक्षित नाही वाटत तिकडे समुद्रात तू घर बांध ना. मराठ्या संघ नाटक खेळायचं नाही. तुम्ही बाकी संघ खेळत असताना तिथं मुंबईत आम्हाला येणं घेणं त्याशी. मुंबईतल्या मराठ्या जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, मालक आम्ही आहेत.
मुंबईचे तुम्ही नाही, तुम्ही पाहुणे आलेत आम तिथं. नाटकं नाही खेळायचं आमच्या संघ. ते बाकीचे सहन करते आणि इथं आकाशकाला अवघड आहे. शर्मा आहे का खर्मा आहे का खोरमा कोण येते हो आणि ती दुसरा एक ते हो आंबडी का काय अंबानी. ते नाटक करायचे नाही इथं अजिबात. कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे. तुम्ही पाहुणे असले नाटकं नाही करायचे. मजाने राहा का व्यवसाय करा मोठे व्हा, पण माया मराठ्याला मुंबईत खुनशीपणा करायचा नाही अजिबात कोणी. तिथं सुट्टी नाही. मी आहे तर वर तर सुट्टी नाही. तुम्ही व्यवसाय करा, मजा करा, सगळे एकत्र राहा, एक जीवन राहा, मराठी माणसं राहा, परप्रांतीय राहा, दलित मुस्लिम राहा. ते तर आमचे जे तिथलेच राहिलं परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय. तुम्ही मजेने राहा, एकमेकासंग व्यवसाय करा. मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही तर मी सोडणार नाही. पाटील, तुम्ही दरवेळेस तुमच्या पत्रकार परिषदेत सांगतात किंवा पत्रकारांचं फार कौतुक करता, मात्र त्याच पत्रकारावरती तर मुंबईमध्ये एका पोलिसांनी हात उचललेला आहे, म्हणजे त्या हत्याराच्या एका पत्रकार. मी नाही बघितलं. आधी बघू काय होतं, काही विषयात अच्छा काही विषयात बोललं असं होतं. माहिती घेऊ आपण पुन्हा सुरू आपलं. तुम्ही व्हॅलिडिटीचा एक मुद्दा तळमळी मांडताय. संजय शिरसाट तुमच्याकडे आले त्यावेळेस तुम्ही म्हणले की अधिकारी अडवणूक करताय, तर एखाद्याचं निलंबन झाल्याशिवाय ते वटणीवर येणार नाही. आज तुम्ही 3 दिवसानंतर पुन्हा तेच मुद्दा मांडताय. अजूनही अडवणूक सुरूच आहे का? आणि काय नाही वाटतंय 2-3 दिवसात आता नाही वाटतंय. पण एखाद्या जागेवर काय ती सवय लागली. काही अधिकारी असतील आता हे त्याला ती पैसे सवय लागली अशी खाली चर्चा. आता आमच्यापर्यंत ती विषय येत नाही. पैसे घेतले की त्यांना वाटत असं ना, इतके प्रमाणपत्र म्हणल्यावर काय झपका सोडायचा त्यांना काय सांगण्याचं? नाही. ते आता हे 2-4 दिवसात नाही, जरा गटलं असं पुन्हा आलं मग आता ये सस्पेंड नाही केलं ना आम्ही बरोबर करतो. त्या अधिकाऱ्याला बी यांना बी मग दोघाला बी असं करतो. हा ना, मग काय करू आता ते सांगू कदरले म्हणलं. कारण यांना बोलल्याशिवाय शिरसाट साहेबाला बोलल्याशिवाय ती त्यांना बोलत नाही. त्याच्यामुळे मग यांनाच बोलावं लागणार ना. असं आहे. मग आता आम्हाला आमचं काम करून घ्यायचं म्हणलं मग ते शिरसाट साहेब बरोबर नीट करते ते अधिकारी. पाटील, तुम्ही तर पुढच्या दौऱ्यात तुम्ही तयारी करता, सुट्टी तुमची, मात्र जी आर मध्ये त्रुटी करणारे जे काही मराठा बांधव आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांची काही मनधरणी झाली का? मला कशावरच बोलत नाही. मी मराठवाडा आरक्षणात घातला, पश्चिम महाराष्ट्र घातला. माझे गरीब खुश आहेत, मी खुश आहे. आणि आम्हीच दोघांनी एकमेकावरच विश्वास ठेवायचा, दुसऱ्यावर ठेवायचा नाही. काय संघर्ष असेल, काय यश असेल, काय अपयश असेल ते आपण आपलंच लढायचं, आपल्याच भाकरी खायचं आणि आपल्याच लेकरं मोठे करायचे. मराठी टेन्शन घेत नाहीत आणि मला चांगलं माहिती मी समाजाचं वाईट करत. त्यामुळे घातलं मी पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात घातला, मराठवाडा घातला. पण त्या अभ्यासक टीव्हीवर नाही त्यांचं चालू द्या कवर. धन्यवाद. चालू द्या त्यांचं चालू द्या.